नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर आज कालवणला काय नाही काय भाजीपाला खा वाटलं म्हणून चण्याची डाळ घेतली एवढी 100 ग्राम, एक टमाटे घेतले, 2 कांदे घेतले, तर लसण 2-4 पाकळ्या घेतले, तर कोथिंबीर घेतल्या. तर मी आता कांदा चिरून घेऊन तर का टमाट चिरून घेऊन तर चणे डाळीत जरा पाणी ओतणार नाही. लई उशीर डाळ आधी भिजू घालायची नाही, ती चणा डाळ चांगली लागत नसते. एकदा अशी करून बघा तुम्ही. तर आता कढई चांगली तापल्या तर मी तेल टाकते. मी आता मराठी टाकून घेते. लसूण टाकून घेते, जिरेच्या डाळ टाकलेलं, कांदा टाकते, कांदा टमाटर सगळं टाकते. एवढं तुम्ही करून बघा. चण्याची डाळ कांदा मी करते असा, ज्वारीची भाकरी डाळ कांदा एवढा खाऊन बघा, झटपट होत या. उद्या पाऊस लागला म्हणजे काय भाजीपाला मिळाला तर आपलं हे धना पावडर टाकते 1 चमचा, एक अर्धा चमचा हळद टाकते, काश्मीरी पावडर एक अर्धा चमचा टाकते, आता मी लाल तिखट आपलं घरगुती मसाला 1 चमचा 2 चमचा टाकते. आणि कांदा टमाटर लसूण चिरून घेऊन त्याचा पाणी टाकून घेऊ. आता ही डाळ टाकते. आधी डाळ उशीर भिजू घालून त्याला डाळ करायची नाही, तर मग ती सुकी डाळ खायला चांगलं लागतं. पण आपल्याला पातळ डाळ कांदा करायचा असला ना तर कांदा टमाटर चिरून थोडं पाणी ओतून. तर मी 2 मिनिटं असं झाकण लावून घेतल्या. तर आपली डाळ कांदा आता मी थोडा ओपला ठेवला होता, चांगला उकडलाय आता. तर आता मी बारक्या चमच्याने 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. कोथिंबीर टाकून घेतली. तर आपल्याला तर डाळ कांदा कुठला बी करायचा असला, तुरीचा असला, मटकीचा असला, चण्याचा असला, त्या कालवणाला एवढं पीठ घालायचं. कालवण आळावण म्हणते त्याला. आपण आता शेंगदाणा टाकलंच, पण ह्याला आळावण म्हणून ही पीठ घालायचं असते. मग ते कालवण टेस्ट बी त्या चवीला लागते चांगलं. तर आता मी ही पीठ घालते. तर आता आपल्याला कालवण किती करायचं आहे त्या हिशोबाने पाणी घालते. चवी कोथिंबीर टाकून घेते.
पण थोडी कसुरी मेथी पण टाकलेली होती. आणि त्याला झाकण ठेवते आता शिजायला. तर आपला आता डाळ कांदा शिजलाय चांगला. थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि मी तुम्ही करा खावा बघा कशी टेस्ट लागते. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.